ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी प्राथमिक शिक्षण हा पाया आहे आणि तो पाया भक्कम करण्यासाठी रोटरी क्लब हडपसरचे अध्यक्ष माननीय श्री संभाजी काकडे यांनी पाबळमधील फुले नगर येथील प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्यांचं वाटप केलंय। तर विद्यार्थ्यांनी दिलेल्या साधनांचा उपयोग योग्य पद्धतीने करून आपल्या अभ्यासामध्ये प्रगती साधावी। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधील विद्यार्थी यांना भौतिक सुविधा मिळत नाही आणि त्या उद्देशाने हे शालेय साहित्य या माध्यमामधून शिक्षण घेता यावं म्हणून असे उपक्रम रोटरी क्लबच्या माध्यमामधून घेता येतात। यश मिळवण्यासाठी चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वास या 3 गोष्टी अंगीकारल्या पाहिजे असं प्रतिपादन हडपसर येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष संभाजी काकडे यांनी केलंय। ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हडपसर येथील रोटरी क्लबतर्फे पावळ येथील फुलेनगरमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पेन, वह्या, स्कूल बॅग, पेन्सिल बॉक्स आदी आवश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी पाबळ येथील सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री योगेशदादा चौधरी पाटील उपस्थित होते। माननीय योगेशदादा चौधरी यांच्या माध्यमामधून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। गुरुवर्य नागेश्वर महाराज दिंडी पालखी सोहळा पाबळ, श्री संत कान्होराज महाराज दिंडी पालखी सोहळा पाबळ या सोहळ्याचे प्रमुख राजू शेठ आगरकर, शिरूर वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे, शालेय समिती अध्यक्ष महादेव आगरकर, दिंडी सोहळा समन्वयक तुकाराम आगरकर यांच्यासह पालक, ग्रामस्थ, शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते। तर या उपक्रमासाठी युवा उद्योजक माननीय श्री योगेशदादा चौधरी पाटील यांनी विशेष प्रयत्न केले। रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय संभाजी काकडे यावेळी म्हणालेत की गावामधील विद्यार्थी मोठ्या शाळेमधील मुलांइतकेच हुशार आणि जिज्ञासू आहेत, पण त्यांना संधी आणि सुविधा कमी मिळतात। शिक्षण हीच खरी शक्ती आहे, त्यामधनं व्यक्ती घडते आणि समाजाची प्रगती होते। रोटरी क्लबच्या माध्यमामधून आम्ही ग्रामीण भागामधील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक मदतीचा हात पोहोचवत आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही असेच उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सहभागी होऊ। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या शिक्षिका सौ सुवर्णा हरपुडे यावेळी म्हणाल्यात की विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि ते अधिक उत्साहाने शिक्षण घेऊ शकतात। आजच्या उपक्रमामुळे आपल्या शाळेमधील विद्यार्थी देखील इतरांच्या बरोबरीने उभे राहतील, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। समाजामधील दायित्व असणाऱ्या संस्था, दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारच्या उपक्रमात पुढाकार घेतल्यास शिक्षणाच्या वाटचालीला नवे बळ मिळेल असं त्यांनी म्हटलंय। तर यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्तपरायण राजू शेठ आगरकर यांनी केलं, तर आभार शालेय समितीचे अध्यक्ष महादेव आगरकर यांनी मानले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली आहे। 4थी पर्यंतची शाळा आहे, छोटी शाळा, भागशाळा आहे। इथल्या वस्तीवरचा पट फक्त 5 ते 6 आहे, पण बाकी सगळी मुलं इतर वस्त्यांवरून गावातून शाळेमध्ये आमच्या येतात आणि आमच्या शाळेची गुणवत्ता छान आहे, फक्त भौतिक सुविधांचा थोडासा अभाव आहे। आम्ही इतर स्पर्धा परीक्षा ज्या आता पुढे जाताना उपयोगी ठरतात त्या स्पर्धा परीक्षांना मुलं बसवतो, पहिलीपासून बसवतो। तर मंथन, अभिरूप अशा परीक्षांसाठी विद्यार्थी आम्ही बसवतो। तर ते विद्यार्थी आमचे म्हणजे दरवर्षी त्याचा आलेख वाढताच आहे। दरवर्षी आमचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी देतात। तर ह्या वर्षी 11 विद्यार्थी आमच्या गुणवत्ता यादी झालेले आहेत, 30 पैकी। म्हणजे शाळेची गुणवत्ता खूप छान आहे, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून लोक आमच्याकडे मुलं शाळेत घालतात। मग आम्हाला भौतिक सुविधांचा जो अभाव आहे तो जर तुमच्या मार्फत किंवा इतर संस्थांमार्फत पूर्ण झाला तर आम्ही नक्कीच म्हणजे उत्तुंग यश संपादन करू असं मी आमच्या स्टाफच्या वतीनं ग्वाही देते। आणि बेसिकली कसं आहे की शहरी भागामध्ये मुलांना सर्व सुख सुविधा मिळत असतात। म्हणजे थोडक्यात झालं तर रोटरी क्लब काय करतो, तर ई लर्निंग किट प्रोव्हाइड करतो। मी पाहिलं तर तुमच्या शाळेमध्ये ई लर्निंग किट नाहीये, तर आपण तुम्ही एक भाऊंकडे एक पत्र द्या, आपण एक ई लर्निंग 1 किंवा 2 ई लर्निंग किटची व्यवस्था करू शकतो। शाळेला कलर पण द्यायचा आहे, तर त्याचं पण एक पत्र द्या तुम्ही भाऊंकडे, म्हणजे सगळे पत्र त्यांच्याकडे द्या, ठीक आहे। तर ते आपण एक सुविधा करू। दुसरी गोष्ट कशी आहे की मुलांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं
शहरी भागातल्या मुलांप्रमाणे. तर माझ्या माहितीनुसार मी ग्रामीण भागामध्येच बॉर्न अँड बॉटअप आहे आणि याच तालुक्यातील आहे. ठीक आहे. तर दोन गोष्टी होतात की जर ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातल्या मुलांच्या जर सुखसुविधा मिळाल्या तर ते नक्कीच शहरी भागातल्या मुलांपेक्षा जास्त मार्क्स पाडतात किंवा जास्त चिकाटीने अभ्यास करतात. त्याचे दोन कारण असतात की एक तर शहरी भागातल्या मुलांना सगळं सुखसुविधा मिळत असताना त्यांना त्या पैशाची व्हॅल्यू नसते किंवा आई वडिलांच्या कष्टाची व्हॅल्यू नसते. इथं ग्रामीण भागातील मुले रोज पाहतात की त्यांच्या आई वडील सकाळ संध्याकाळी शेतामध्ये जातात, काबाड कष्ट करतात, त्यातून काही उत्पन्न जे ऍक्च्युअली आता सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी हा कधीच प्रॉफिट मध्ये नाही, तो कायम लॉस मध्येच आहे. म्हणजे त्याच्यावर कधी सरकार अत्याचार करत, म्हणजे शेतमालाला भाव मिळत नाही, कधी पावसामुळे निसर्गामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. तर जर आपण ग्रामीण भागातील मुलांना जितके जास्त प्रमाणात सुविधा देता येतील त्याचा आपण प्रयत्न करू आणि मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, आपल्या देशाचे नाव जगामध्ये उंचावे, प्लस आई वडिलांचे संस्कार, शिक्षकांनी दिलेले संस्कार हे कधी विसरू नयेत. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.